ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये वृकासूर याने भगवंतापासून भगवान शिवांपासून वर प्राप्ती करून घेतली, त्यांची आराधना केली बद्रकेदार या ठिकाणी, आणि आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवू त्याला मृत्यू आला पाहिजे अशा प्रकारचं वरदान मागून घेतलं। भगवंतांनी प्रसन्न होऊन ते वरदान दिलं, परंतु मिळालेल्या वरदानाचा त्याने उपयोग न करता दुरुपयोग करण्यासाठी त्याचा तो इरादा होता, पण भगवंताने तसं काही या नियतीने त्याच्याकडून घडू दिलं नाही। त्याच्या आधीच भगवान विष्णूंनी त्याला एका बुद्धिभ्रमात टाकून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला त्याला भाग पाडलं आणि तो जळून भस्म झाला। याचा अर्थ मनुष्याने कितीही प्लॅनिंग केला, काहीही केलं, एखादी दुष्ट प्रवृत्ती किंवा शक्ती मिळवली, पण तिला कधीही यश येत नाही। हा या कथेतला बोध आहे, हा या कथेतला बोध आहे। आता शुकदेव महाराज राजा परीक्षितांना पुढची कथा सांगतायत। आता ही कथा थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे। एकदा असा प्रसंग घडला, सरस्वत्यास्तटे राजन ऋषया सत्रासत, वितर्क समस्त भूतेश्चाम त्रिष्वधीशेषु को महान। एकदा सरस्वती नदीच्या तटावर मोठमोठ्या ऋषींचं चर्चासत्र सुरू झालं होतं, आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये विषय होता की ब्रह्मा विष्णू आणि महेश या ज्या तीन देवता आहेत, एकाच तत्व, वास्तविक त्या एकच स्वरूप आहेत, परंतु शब्दापुरत्या आणि बोलण्यापुरत्या त्या तीन वेगळ्या आहेत असं दाखवलं जातं। वास्तविक पाहता ते त्या ठिकाणी एकच आहे, परंतु जेव्हा सृष्टीचा एक नियम असतो त्या नियमाप्रमाणे त्या त्या वस्तूंचं ते किंवा त्या त्या तत्वांचा वापर एकच तत्व असलं तरी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते वापरलं जातं। उदाहरणार्थ विद्युत आहे, ती बल्बच्या ठिकाणी प्रकाशमय असेल, फॅनच्या ठिकाणी ती गतिमय असेल, कूलरच्या ठिकाणी ती शीतलमय असेल। वस्तू एकच आहे, परंतु ती एनर्जी जी आहे ती एनर्जीमध्ये काही फरक पडत नाही, त्या ऊर्जेमध्ये त्या शक्तीमध्ये फरक नाही, परंतु वापर मात्र वेगवेगळा असतो। तसं ही श्रेष्ठ का ती श्रेष्ठ हे म्हणणं पूर्णपणे निरर्थक आहे। म्हणजे फॅनमधली श्रेष्ठ आहे आणि कूलरमधली खराब आहे, किंवा हिवाळ्याच्या दिवसात हीटरमधली ती काही चांगली नाही, तर हा जो काही विषय आहे हा फक्त बोलण्यापुरता आहे। आणि मनुष्याच्या विचाराला काही ना काही दिशा असावी लागते, नुसताच कसं काय दगडासारखा बसून राहील। आणि म्हणून काही ना काही विषय चर्चेमध्ये येत असतात, आणि त्यानुसार ते चर्चा किंवा ते मतप्रदर्शन होत असतं। त्याप्रमाणे या ऋषींची ते स्नेहसंमेलन किंवा ते चर्चासत्र सुरू झालं, आणि या तिघा देवांमध्ये श्रेष्ठ कोण असा शोध घेतला पाहिजे। मग आता ज्याला हा शोध घेण्याचं काम दिलं तोही विद्वान असला पाहिजे, श्रेष्ठ असला पाहिजे, तपस्वी असला पाहिजे, सर्व प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे, आणि निरपेक्ष असला पाहिजे। त्याने जजमेंट करायचं आहे, जजमेंट करताना अत्यंत निरपेक्षपणे तो निर्णय घ्यावा लागतो। कोणाच्याही दबावाखाली न्यायाधीशाला तसा निर्णय घेता येत नाही, आणि घेतला तर तो पूर्णपणे चुकीचा असतो। मग हे काम कोणाला दिलं? हे काम दिलं महान अशा ब्रह्मपुत्र भृगु ऋषींना हे काम दिलं। भृगु ऋषींनी चांगलं परीक्षण करायचं, निरीक्षण करायचं, परीक्षण, निरीक्षण, चिंतन, मनन, निधिध्यासन जे काय आहे त्याची कॅटेगरी ज्या कंडिशन आहे त्या पूर्ण करायच्या, आणि नंतर आपला निर्णय द्यायचा आहे। आणि या सर्व ऋषींची संमती, देवतांची संमती भृगु ऋषींनी घेतली, आणि ते त्याप्रमाणे निघाले। आता प्रथम आले तर ब्रह्मदेवांकडे आले।
आणि ब्रह्मदेवांच्या परीक्षा पाहण्यासाठी ते तिथे गेल्यावर न तस्मै प्रणहं स्तोत्रम चक्रे सत्व परीक्षया तस्मै चुक्रोध भगवान प्रज्वलन स्वेन तेजसा। आता गेल्याबरोबर ब्रह्मदेवांना त्यांनी नमस्कार केला नाही, कोणी भृगु ऋषींनी। आता हे कोणत्या हेतूने गेले हे आपल्याला माहिती आहे, परीक्षा घेण्याच्या हेतूने गेलेले होते, ते काही औपचारिक त्यांची भेट नव्हती। पण ब्रह्मदेवाला कुठे माहिती की हे परीक्षा घेण्याच्या हेतूने आलेले आहे, कारण एखाद्या वेळेस जी परीक्षा अशी न सांगता न सूचना न देता जी घेतली जाते ती खरी परीक्षा, ती खरी परीक्षा, आणि ती खरी परीक्षा घेण्यासाठी हे गेलेले होते। आता तसं पाहिलं तर भृगु ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, औपचारिकपणे पाहिलं तर त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला पाहिजे, परंतु त्यांनी तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला पाहिलं, साधा नमस्कार सरळ एकदम तिथे गेले, त्यांचं स्तोत्रही गायलं नाही। असा एक देवतांचा एक नियम आहे की आपण ज्या देवतेला भेटायला जातो तर पहिल्यांदा त्या देवतेची स्तुती करायची असते। ती स्तुती म्हणजे देवाला खुलवण्यासाठी नाही, प्रसन्न तर त्या दृष्टीने आपलं स्वतःचं मन अंतःकरण हे पवित्र होत असतं। या स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतर शुची। पुंडरीकाक्षाचं नाव म्हणजे त्या परमेश्वराची शुद्धी करायची का? त्या परमेश्वराची शुद्धी करायची नाही, शुद्धी आपल्या अंतःकरणाची करायची आहे। म्हणून पुंडरीकाक्षाय नमः, पुंडरीकाक्षाय नमः, पुंडरीकाक्षाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। नेत्राला जल लावलं जातं, हे आपली नेत्रशुद्धी, नेत्राच्या बरोबर अंतःकरण शुद्धी, नेत्र बंद करून घ्यावे लागतात त्यावेळेस। आता हे आले भृगु ऋषी आणि त्यांची हे वर्तणूक पाहिली, ब्रह्मदेवाला क्रोध आला, अरे हा माझ्याकडे आला भास्कर येऊन उभा राहिला, काही एटिकेट्स मॅनर्स काही बोलला नाही, काही नाही। हा एक का घरात, आपण कोणाच्या घरात घेतलं तर एकदम घरात घुसत नाही, बाहेर थाप मारतो, बेल असेल तर बेल वाजवतो किंवा खाकारतो खुकारतो, हे जे काही आपले नियम आहेत हे आपण करत असतो आणि ते केले पाहिजे। पण याने ते मात्र केले नाहीत, नमस्कार नाही, स्तोत्र गायन नाही, स्तुती नाही, त्यामुळे ते क्रोधिष्ठ झाले, पण दाखवला नाही त्यांनी क्रोध। त्यांनी बाहेरनं केवळ विवेक दाखवला। त्याचं कारण की जाऊ दे आपला मुलगा आहे, ब्रह्मदेवाचे हे पुत्र होते, त्यामुळे त्यांनी काही तसं वरून दाखवलं नाही। परंतु भृगु ऋषी यांनी हे मात्र अंतर्ज्ञानाने ओळखलं की यांना आलेला आहे क्रोध, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपलं वर्तणूक नव्हती, त्यामुळे पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण नापास असा शेरा मारून पुढे निघाले। मग गेले कुठे? कैलासात गेले। त्यानंतर ते कैलासात गेले, तिथे कोण होतं? भगवान शिव आणि माता पार्वती होती। ततः कैलासागमत् सतम देवो महेश्वरः पररब्धुं समारेभ उत्ताय भ्रातरं मुदा। भगवान शिवांनी त्यांना पाहिलं, भृगु ऋषींना पाहिलं, शिवांना आनंद झाला की आले ऋषी आले, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते। आणि आल्याबरोबर ते एकदम आपल्याला काही फार दिवसांनी एखादा मनुष्य भेटला तर आपण त्यांना आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, आलिंगन नेण्यासाठी पुढे धावले। आलिंगन नेण्यासाठी भगवान शिव पुढे धावले, परंतु भृगु मुळामध्ये ते काही आलिंगन घ्यायला द्यायला गेलेले नव्हते, ते मुळात परीक्षा घ्यायला गेलेले होते। तर तिकडे थांबा, तिकडे थांबा, तिकडे तिकडे आलिंगन अजिबात घेतलं नाही। जर लांबून माझ्या अंगाला बिलगू नका, अशा प्रकारचं त्यांनी तो अव्यय केला। शंकरजी असे मागे झालं की असं काय झालं, मी आलिंगन द्यायला गेलो आणि हा तिकडे तिकडे करायला लागला, का बरं काय झालं? नक्षत्वमस्तु
तू उत्पग उत्थग इति देवचुकोपः शूलम् उद्यम्यतं हन्यन्तामेभे तिग्मलोचन. भृगूंनी सांगितलं, न चैत्वम असतो. शिवा, तेव्हा तो भगवानही म्हणत नाही, शंकरजी तुम्ही मला आलिंगन देऊ नका. का? तुम्ही मर्यादा सोडून वागणारे आहात. आणि म्हणून त्यांनी त्यांची निर्भर्सना केली. त्याचं कारण काय? मर्यादा म्हणजे काय? वेदाच्या मर्यादेत तुम्ही वागत नाही. मर्यादा म्हणजे वेदांनी घालून दिलेली मर्यादा तुम्ही पाळत नाही. वेदांनी काय मर्यादा घातलेली आहे? माणसांनी प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. आपला पोशाख चांगला असला पाहिजे, आपलं राहणं चांगलं असलं पाहिजे. तुमचं स्मशाने श्वा क्रीडा स्मरर पिशाचा सचरा यथा भस्मालेप स्रगपि नृकरोटी परिकरः अमंगल्यम शीलम तव भवतु. तुमचं शील अमंगल आहे. मनुष्य स्मशानात गेला, घरी येताना बाहेरच्या बाहेर आंघोळ करतो, त्याला करावी लागते. आता करता जो भाग वेगळा. का? कारण स्मशान हे अपवित्र ठिकाण आहे. आणि अपवित्र ठिकाणी जे जे काही करणार असेल त्या गोष्टी काही पवित्र असतील का? तिथे राहणारे माणसं काही पवित्र मानले जातील का? तुम्ही एकतर बरोबर चांगल्या ठिकाणी स्मशान हे श्वाक्रीडा, तुम्ही येऊन जाऊन स्मशानात राहता. त्याच्यानंतर तुमचे सहकारी भूत प्रेत पिशाच शंखिनी डंखिनी यक्ष किन्नर हे जे आहेत, हे यांचे काही स्टेटस आहे का? यांना काही स्टेटस आहे का? हे भूत प्रेत कशी भूत कशी दिसतात? काहींचे डोळ्याच्या जागी नसतात, पोटाच्या जागी आहेत. काहींच्या डोक्यावर शिंगच आहेत, तर काहींचे असं जसे काही रक्ताने न्हालेले आहेत. लथपथ असं ते पोट, अत्यंत अमंगलाचं ते घाणेरडे वस्त्र कसे आहेत. कोणत्याही प्राण्याचे कातडे काढले, ते कमरेला लावून घेतले. वाद्य कसे आहेत, वाजवताना काही नुसतं तो डमरू असा एवढा मोठा डग 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 फिरवायचा. तुमचे जे सहकारी आहेत, आणि हे काही आम्हाला पटत नाही, आम्हाला काही आवडत नाही. डोळे तुमचे ताठरलेले असतात. तुम्ही कायम नशापाणी करतात. भांग धतुरा तुमचं भोजन. आणि त्यामुळे तुम्ही एखाद्या वैदिकाची याज्ञिकाची पवित्र अशा यज्ञक्रिया करणारा जो असेल तसं तुमचं आचरण नाही. त्यामुळे मी काही तुमच्याशी आलिंगन वगैरे घेत नाही, करत नाही. तुमच्या अंगाला चिता भस्म आहे, हे भस्म लावल्यानंतर आम्ही काय पवित्र होणार? तर ती मुळातच अपवित्र आहे. अमंगल्यम शीलम तव तव शीलम अमंगल्यम. त्यामुळे त्यांनी त्यांची या शब्दाने भले परीक्षेच्या कारूपाने असे ना भगवान शिवाची निंदा केली. भगवान शिवांना संताप चढला. हा कोणाला बोलतो? माझ्या घरी येऊन माझीच इज्जत घेतो. हा, तू माझ्या घरी आलेला आहे, तू कैलासात आलेला, माझ्या घरात येऊन मला माझ्याशीच उद्धटपणाने वागतो. भगवान शिव, आता शिव क्रोधिष्ठ तमोगुणी आहे. ज्याचे जे भगवंताचे जे 3 गुण आहेत त्याच्यातला हा तमोगुणी. आणि जे एकदम मारण्यासाठी त्यांनी आपला त्रिशूळ उचलला. आणि आता माता पार्वती यांनी हे अंतरत्न ओळखलं की ऋषी हे जे आता काही करतायत हे हेतुपूर्वक काही ना काही वेगळा हेतू असला पाहिजे. असं ते सरळ त्यांच्या मनात आलं ते असं करतायत अशातला भाग नाही. कारण हे सर्व पूजक. आणि तिने दोघांनाही शांत केलं. थांबा थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा. भगवान शिवांना सांगितलं की थांबा, तुम्ही जरा ऐका ऐका मी काय म्हणते.
दोघांची समजूत इकडून तिकडून घातली. भगवान शिव शांत झाले आणि भृगु ऋषी म्हणले की चला बा काही करावं, मला नाही आवडत असं वागणं म्हणे. ते तिथून निघाले आणि मग नंतर आले. येताना रिझल्ट देऊन गेले नापास, नापास, अनुत्तीर्ण. भगवान शिवांनाही नापासची प्रगती पुस्तक देऊन टाकलं. आधी ब्रह्मदेवाला केलं नापास, इकडे शिवाला नापास केलं. मग आता त्यानंतर निघाले वैकुंठात आले. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा वैकुंठीच्या राया. विष्णुकडे तेव्हा भगवान हे शेषशाही भगवान शेषावर पहुडलेले होते, झोपलेले होते असा शब्द नाही. पहुडणे म्हणजे नेत्र मिटून ते पडले होते आणि त्यांच्या चरणाजवळ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. महालक्ष्मी साक्षात महालक्ष्मी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वंदे विष्णु भोभयरं सर्वलोकैकनाथं. या त्रैलोक्यनाथ भगवान त्या ठिकाणी पहुडलेले होते आणि ते झोपलेले होते. यांनी खटखटावं खुटखटावं काय बेल वाजवावं, गेल्याबरोबर यांनी छातड्यावर लात मारली देवाच्या, दाडकन छातीवर लात. आणि त्यांच्या वक्षस्थळावर आपल्या खालच्या भाषेत म्हणजे छातीवर लाथ मारली आणि भगवान जागे झाले. भगवान जागे झाले सत्वगुणी परमात्मा आणि ताबडतोब उठले, भानावर आले आणि उठल्याबरोबर त्यांनी काय केलं तर भृगु ऋषींना नमस्कार केला. नमो ऋषिभ्यों नमो गुरुभ्यों गुरुपादुकेभ्यों नमो परेभ्यः परपादुकेभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकेभ्यों नमो नमः. त्यांना पहिल्यांदा नमस्कार केला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सद. पहिल्यांदाच क्षमा मागितली. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं, कशाबद्दल सॉरी याचं काही नाही, पहिल्यांदा सॉरी. अपराध क्षमा करा. महाराज तुम्ही यायचा आधी मला माहिती असतं मी कशाला झोपून राहिलो असतो, मी तुमची संपूर्ण स्वागताची तयारी केली असती. पण स्वागताची तयारी ऐन वेळेस नाही करता आली तर एक अशी क्रिया असते की ती पटकन कोणालाही विना विलंब करता येते, ती म्हणजे नमस्कार करणं. याच्या सर्व स्वागताचे उपचार समाविष्ट असतात. बाकीचे उपचार हे सर्व दुय्यम दर्जाचे असतात. नमस्कार याच्यामध्येच त्या समोरच्या व्यक्तीचं मन राखलं जातं आणि प्रसन्न होतं. अतीव कोमलौतात चरणौ ते महामुनी इति उक्त्वा विप्रचरणौ मर्दयन् स्वेन पाणिना. भगवान मला क्षमा करा, तुम्ही आले आणि मी विश्वेश्वर जगद्धात्रीं स्थिती संहार कारिणी निद्रा भगवती विष्णु रतुलाम तेजसा प्रभू. मी या निद्रावस्थेत होतो, परंतु भगवान आपले चरण अतिशय कोमल आहे आणि त्या कोमल चरणांच्या समोर माझी छाती काय दगडासारखी कठोर. त्यामुळे आपल्या चरणांना काही इजा तर पोचली नाही ना, असं म्हणून भगवान विष्णू त्यांनी भृगु ऋषींचे चरण घेत वंदन केलं आणि मर्दयन स्वेन पाणिना. मर्दयन म्हणजे भगवंत ऋषींचे चरण कमल आपल्या हाताने चेपू लागले.
की कदाचित माझ्या छातीचा धक्का जोरात बसला असेल. आपले चरण कोमल आणि माझी छाती ही काळ्या दगडावरी कोरली याची लेणी, आपण त्या गीतामध्ये तो शब्द आहे. तर असा हा माझं जे छाती आहे, वक्षस्थळ आहे, ते दगडासारखं कठोर आहे. काळ्या दगडावरील अभिमानाची लेणी, तिथे अभिमान नव्हता देवांनी घेतलेला. नम्रतेने हे सर्व बोलतायत ते, आणि ते त्यांची चरणसेवा करीन, चरणसेवा ते की संत जाती हरिकीर्तना त्याच्या मोचे वाहिन वाहना. संतांचे चरणाच्या जे काही पादुका म्हणा, पादत्राणं म्हणा, तर संत म्हणतात की आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन त्या मिरवू. संत जाती हरिदर्शना त्याच्या मोचे वाहिन वाहना. आजही आपण या पालख्या घेऊन जातो. पालख्यामध्ये काय असतं? पादुका. आपण डोक्यावर घेऊन जातो ना, कारण याची सुरुवात या भगवंताने केलेली आहे, या भगवंताने केलेली आहे. आणि म्हणून चालोनी आली वाट सिद्ध ओळखीची तैसी, तरले तरती गा आणि काही विश्वासी. ही वहिवाट चालून आलेली आहे, आपण ती चालवतो. भगवान विष्णूने आपली नम्रता दाखवली, सेवा करू लागले. पुनीह सहलोकम माम लोकपालांश मद्गतान पादोदकेन भवतः तीर्थानाम तीर्थकारिणाम. अहो, आपले चरण तीर्थ साऱ्या लोकांना पवित्र करणाऱ्या तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे. आपले चरण तीर्थ म्हणजे भगवंताच्या चरणापासून गंगा निघाली. विष्णू पद सरोज जासी ईससी सपर विभासी, त्रिपतगासी पुण्य रासी पाप छालिका. जय जय भगीरथ नंदिनी, जय चकोर चंदिनी, नरनाग विबुध बंदिनी, जय जन्नु बालिका. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे. रोगम शोकम पापम तापम हर मे भगवती कुमती कलाकम. ती गंगा सर्व जगाला पवित्र करते, परंतु आपले चरणोदक या तीर्थांना पवित्र करणार आहे. या तीर्थांना पवित्र करणारे, लोकांना पवित्र करणाऱ्या सर्व तीर्थांना पवित्र कुठे करायचं असेल तर संत चरणामुळे. आणि म्हणून हे साधू संत महान ऋषी तपस्वी तीर्थयात्रा का करतात? तर यांच्या तपस्वितेच्या प्रभावामुळे हे तीर्थ पवित्र होतात. म्हणून तुलसी तव तीर तीर सुमिरत रघुवंश वीर, तुलसी तव तीर तीर सुमिरत रघुवंश वीर. तुलसीदास सांगतात की हे गंगेच्या काठाने फिरणारे जे तीर्थयात्रा करणारे कापडी, ज्याला आपण म्हणू तीर्थयात्रे करू म्हणू, त्यांच्या पुण्यप्रभावाने हे तीर्थ पवित्र होतात. गंगा यमुना तीर्थे आली, ऋषी मंडळी सारी जमली, पावन होऊनी पुन्हा चालली, उद्धरण्या भूतळा भूतळा. जागे वाहो गोविंदा गोपाळा, जागे वा जागे वा जागे वाहो गोविंदा गोपाळा. या सर्व तीर्थांना पवित्र करण्याचं सामर्थ्य काय तर संतांच्या चरण रजामध्ये आहे. देवईची रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. जेव्हा नवते चराचर
तेव्हा होते पंढरपूर. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पंढरीचे तटी उभी पंढरी गोमटी. पंढरीचे तटी उभी पंढरी गोमटी. चंद्रभागेच्या तटी उभी पंढरी गोमटी. जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पंढरीला का जावं? त्याने लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझी. अहो पहिल्यांदा पंढरीला गेलं की पहिल्यांदा नमस्कार लांबून पंढरी दिसते. पंढरपूरच्या त्या पांडुरंगाचा कळ दिसला. पांडुरंग विठ्ठल 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 कर. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई म्हणून पहिल्यांदा जो हात उंच करून नमस्कार तो. आणि नंतर गालीन लोटांगण. लोटांगण याच्यासाठी कारण त्या भूमीवर अनेक साधू संतांच्या चरणरज असतं तिथे पडलेलं. ते आपल्या शरीराला लागावं म्हणून. भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा. एकदा असं झालं होतं की भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखत होतं आणि भगवान पहुडलेले होते. नारद आले. नारदाने विचारलं, देवा काय झालं? काय नाही बाबा, जरा मस्तक दुखतंय, ठणकतंय. नारद कनवाळू फार घाबरले की देवाचं डोकं दुखायला लागलं म्हणजे काय? डोकं दुखतं अजून काही झालं तर काय करता? हा विश्व राहील का नाही? कारण एकाच मध्ये सर्व गुण हे अलग अलग झालेले. आता तो सत्वगुणी आहे, त्याची पुढची पायरी गाठली तर काय करायचं? देवा थांबा थांबा. घाबरत घाबरत नारद तशी धावत पळत देवांच्या वैद्यांकडे गेले, अश्विनी कुमारांकडे. अश्विनी कुमारांकडे गेले आणि सांगितलं, चला अहो भगवंता, चला चला, देवाचं डोकं दुखतंय, त्यांना काहीतरी औषध पाणी पाहिजे. अश्विनी कुमारही दोन होते. ते दोन असतात, एक सगळ्या टेस्ट करतो आणि एक औषध देतो. असे हे दोन. थांबा थांबा, सगळं भगवंताला सर्व चेकिंग काय झालं, काय खाल्लं काय नाही, अमुक ढमुक जे काही आधुनिक डॉक्टर विचारतात ते सर्व विचारलं. मग विचारलं काय घेतलं होतं, काय काय औषध वगैरे घेतलं होतं? पुष्कळ पुष्कळ. हे औषध दुखते का? देव म्हणतात की ते औषध नकोय मला, कोणतंच औषध चालणार. मग काय म्हणे, तुम्ही असं करा, या गोकुळामध्ये जिथे त्या गोपी त्या वृंदावनामध्ये सारख्या नाचतात, कुदतात, जेव्हा हे काही करतात, तर तिथे जे धूळ पडली आहे, माती पडली, ती घेऊन या म्हणे. नारद तसे धावत धावत गरुडाला सांगितलं, जा बापा घेऊन ये. गरुड भगवान घेऊन आले. मग काय, आणि आणल्याबरोबर नारदांच्या हातात दिली. घ्या. नारदांनी अशी घेतली, भगवंताने फटकन मुठ्ठी घेतली आणि ती चरण जे काही ती धूळ होती ती आपल्या कपाळाला लावली. देवाचं डोकं चांगलं झालं. देवा बरं वाटत. हो का? देव इच्छिरज चरणाची माती. आणि धावतच आलं ती मागे मागे. अरे या गोपींच्या चरणामुळे हे जी इथली धूळ माती, हिच्यामध्ये एवढा गुण आलेला आहे की भवताप आधी व्याधी उपाधी स्मरण मात्रे टळती. आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्रे सर्व. मूठ चोठ न लागे जान, नर पावे जो स्मरणे निर्वाण. डाकन शाकन महिषासूर, भूत पिशाचे जंदसूर, नासे मुठी दहीने तूर, दत्त धुन सांभाळता मोठ. दत्तभावनीमध्ये, रंगावधूतांच्या दत्तभावनीमध्ये याचं वर्णन आहे. खसा लावून घेतली. भवरोगावरचं हेच एक औषध आहे, बाकी कुठलंही औषध नाही. भगवंत चांगले झाले. कारण तीर्थाच्या ठिकाणी ते सर्व साधू संत येतात आणि त्यांच्या चरणाच्या स्पर्शाने तिथली जी काही
अणुरेणू आहे तो पवित्र, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ऐका पंढरीचे महिमान. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. देवाचं नाव घ्या, आपणही प्रयोग तो करून पहा. गेले कोणत्याही झाडाचं पान तोडलं, डोक्याला त्याचा रस काढला, लावला, ते चांगलं होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा असते. कारण बिघडलेला संसार चांगला करण्याची ऊर्जा फक्त या साधू संतांमध्ये. आम्ही बिघडलो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. आम्ही बी म्हणजे आम्ही सुद्धा घडलो. बी आणि घडलो केलं तर शब्द तयार होतो बिघडलो. पण हा बी इकडे करून घेतला. आम्ही बी म्हणजे आम्ही सुद्धा घडलो, तुम्ही बी घडाना. तुम्हीही घडून जाल. आणि तेव्हापासून गोपीचंदनाचा टिळा, भगवान गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपींच्या चरणामुळे पवित्र झालेली जी भूमी होती, त्या भूमीपासून ज्या गोळ्या बनवल्या जातात त्यालाच गोपीचंदन म्हणतात. ते चंदन लावलं की या त्रिविध असा जो काही संसार आहे त्याला दुसरा ठोसा लगावणं. चंदन लावलं की या सर्व असार गोष्टीला ठोसा लगावला जातो, तो म्हणजे हा बुक्का. तो बुक्का मारायचा असतो. म्हणून ते सांगतात तीर्थानाम तीर्थकारिणा. म्हणून हे साधू संतांचे चरण हे त्या तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि याच्याने तुम्ही इथे आले त्याच्यामुळे काय झालं, हा वैकुंठ लोक पवित्र झालेला आहे. हा वैकुंठ लोक पवित्र झाला आहे कारण तुमचे चरण धूळ या ठिकाणी लागलेली आहे. आणि म्हणून भगवंत त्या भृगु ऋषींना सांगतात एवढा तीर्थाचा महिमा आहे. म्हणून काय सांगू पंढरीचे महिमान. येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. याचं कारण संत जेव्हा जात असतील तेव्हा एखाद्या झाडाला हात लागत असेल, दगडाला हात लागत असेल, राऊळे तितके प्रमाण, मग मंदिर कोणतं का असेना, छोटं असं छोटं असं कसं का असेना, म्हणजे मोठ्या देवाचा असेल तरी चालेल, एकदम छोटे छोटे हलके हलके जे गावाबाहेर असे मांडून ठेवलेले देव असतात तेही देव जाणावे. अहो या संतांची दृष्टी त्याच्यावर पडलेली आहे ना. आणि ही दृष्टी कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीनाथा, त्याची दृष्टी पडली. अहो जय जय ओ शुद्धे आनंद वर्षतीये, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. तिची प्रसिद्धी कशामुळे, दृष्टी संतांच्या दृष्टीची प्रसिद्धी कशी आहे तर आनंदाचा वर्षाव त्यांच्या दृष्टीने होत असतो. आनंदाचा वर्षाव होत असतो. म्हणून कृपा दृष्टी माझ्याकडे पाहे पंढरीनाथ आहे. असं म्हणतात. आपण जर त्यांची दृष्टी आपल्यावर पडली तर माणसाचं जीवनाचं नाही जन्मोजन्मीचं कल्याण होत असतं. ओ गॉड लुक ॲट मी लवली. हे भगवंता तुम्ही माझ्याकडे पहा, कृपादृष्टीने पहा. आपण मंदिरात जातो, पहा गेल्यावर मूर्ती समोर दिसले असे डोळे फोडून पाहतं का? असे डोळे फाडून पाहत नाही. तेव्हा आपण आपले डोळे मिटून घेतो. आपले डोळे मिटून घेतो व देवाला म्हणतो का तुझे डोळे मिट. देवाला म्हणतो आपला एवढा पूर्ण विश्वास आहे, मी जरी डोळे मिटले तरी हा भगवान डोळे मिटणार नाही. हा डोळे मिटणार नाही. म्हणून आपण त्याच्या
100% भरोशावर आपले डोळे मिटून घेतो. आपल्याला खात्री असते. आपण एखाद्या बसमध्ये प्रवास करतो, आपण डोळे मिटून घेतो, पण आपली खात्री असते की ड्रायव्हर काही डोळे मिटत नाही. तो काही डोळे मिटून गाडी चालवत नाही आणि त्याच्या भरोशावर आपण आनंदामध्ये मागे लेटून राहतो, मस्त आरामात झोपतो. कारण एवढा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदा असं झालो त्यांचा. तिची माझी इथं करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे. एवढा विश्वास. उगरई विमल बिलोचन ही के मिटई दोष दुख भवरजनी के. तुळशीदासांनी वर्णन केलेलं आहे. आपले तेरे अंदर के पट खोल तो ही पीव मिलेगे. पण अंदरचे पट उघडायचे असेल तर वरचे चर्मचक्षु बंद करावे लागतात. चर्मचक्षु बंद केल्याशिवाय अंतरंगातले जे दृश्य आहे, विश्वरूप दर्शन आहे, ते आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून हे जे काही तुमचे हे आहेत, दृष्टी आहे, त्यांच्या चरणरजामुळे माझ्या छातीमुळे तुम्हाला तर काही इजा झाली नाही ना. कारण तुमचं दर्शन हे आम्हाला हाच खऱ्या अर्थाने संत येती घरा तोच दिवाळी दसरा. आमच्या दृष्टीने तोच भाग्याचा क्षण. धन्य जितीन संत दर्शनाचा, धन्य जितीन संत दर्शनाचा. अनंत जन्माचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदान सोडावे चरण त्यांचे, कदान सोडावे चरण त्याचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविध तापांची झाली बोळवण, त्रिविध तापांची झाली बोळवण. देखिली आचरण वैष्णवांचे, देखिली आचरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग माझ्या चित्ता, न व्हावा वियोग माझ्या चित्ता. मज वाटे त्यासी द्यावे आलिंगन. कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. तुमचे चरण सोडून आम्हाला दुसरा कोणताही लाभ नाही. कारण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. या विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही साधू संत आलेले आहात. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. संतांचं नामस्मरण केलं तरी दोष दूर होतं. ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकार, ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.
आपण या साधू संतांचं नामस्मरण करा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. या नामामुळे सुद्धा आपण पवित्र होतो. ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपेत त्वरित उद्धरती. कितीही मनुष्य दुराचारी असो, अभिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्यम. त्याला साधू इतकीच त्याची पात्रता होते. कारण नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. नाम जपले वाल्मिकाने, फुटली त्याला दोन पाने नारायणा. नाम तुझे देवा देवा नारायणा. अजामिळा पापरासी, नामे नेले वैकुंठासी नारायणा. नाम तुझे देवा देवा नारायणा. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा त्याची वास पाय, वाट पाय कृपेची भेटीची आवडी. कृपाळू तातडी विताळ. भगवान सुद्धा तिथे, भगवान भक्तांची वाट पाय उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, पंढरीसी दारे आल्या नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो आपली वाट पाहतो आहे, संतांच्या चरणधूळ. आणि ती चरणधूळ त्याला एकदम पाहिजे असेल तर मग तो काय करतो? एक साधं आहे. पंढरीला गेलं तर लोक पहिल्यांदा आपल्या कपाळाला ती भूमीची जी विभूती आहे ती आपल्या कपाळाला नमस्कार करता. आणि देवाजवळ गेलं ते मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवतात. समचरण दृष्टी विटेवर ही साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. नमस्कार करतो. देवाला आयता लाभ होतो. देवाला आयता लाभ होतो. कारण याने मस्तकाला ती धूळ लावून आलेला असतो. आयता औषध देवाला मिळतं. आयता लाभ होता. संत चरण लागता सहज, वासनेचे विजनी. असा हा चरणाचा आणि त्या तीर्थाचा महिमा आहे. आणि म्हणून अखंडित नामा त्यांची वासप आहे. निशिनी ध्याये संत संगती. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा आजडो, कर्म विषय सर्वथा नावडो. या संतांची वाट पाहतात. भगवान वाट पाहतो. भगवान वाट पाहतो कारण त्यालाही त्या ठिकाणी पवित्र राहायचं असतं. एकदा माझा प्रसंग तुम्हाला सांगतो. मी काशीला गेलो होतो आणि तिथे जे आमचे उपाध्याय होते त्यांच्याकडे मी थांबलो. त्यांची चांगल्या आमच्या गप्पा वगैरे झाला. त्यांनी यथासांग, आता तो समय मिळणार नाही किंवा आता तसा योगही येणार नाही. कारण आपलं माझ्यासारखं सामान्य मनुष्य थेट देवाजवळ जाणं, देवाची पूजा करणं, जवळजवळ 15 मिनिटं मी त्या ठिकाणी देवाजवळ होतो, काशी विश्वनाथाजवळ. माझी आई होती त्यावेळेस. माझ्या आईचं वय जवळजवळ 91 वर्षाचं वय होतं. 91व्या वर्षी माझ्या आईला मी घेऊन अत्यंत वृद्धापकाळ तिथे तिची इच्छा होती की काशीचं दर्शन, काशी विश्वनाथाचं दर्शन, गंगा स्नान हे करणं. आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गेलो. या उपाध्यायांना सांगितलं असं असं आहे. अगदी व्यवस्थित सरळ, कुठली आडकाठी काहीच नव्हती. सरळ त्यांनी मला काशी विश्वनाथाजवळ नेलं, माझ्या आईला नेलं. आणि पहा, हे साधं वय नाही, 91-92 वर्षाचं वय त्यावेळेस चालू. पूजा केली, बाहेर आलो, त्यांना नमस्कार केला, सर्व प्रकारची पूजा केली. जल वाहणं, ते दूध वगैरे वगैरे आहे ते त्यावेळेस होतं. सरळ जाता येत होतं देवाला. आता सगळे
परिस्थिती बदलून गेली. देवा आणि भक्तामध्ये अंतर मोठं पडत गेलं. त्याला काही कारणही असतील, प्रशासकीय असतील, काही असेल, परंतु एक भिंत मात्र उभी राहिली. देव आणि भक्तांमध्ये ही भिंत उभी राहिलेली आहे. आता ही कोणत्या युगात दूर होईल ते मलाही सांगता येणार. कोणत्या काळात, ज्या काळात मी पूजा केली तो काळ आता राहिलेला नाही. एकदम मोठ्या पदावरची माणसं, त्यांना तर काय, त्यांना सरळ जाता येतं. सामान्य माणसाला असाच एक प्रसंग होता. ही सत्य घटना आहे. याच्यात एकही शब्द काही लावून बढवून नव्हतं. त्यानंतर मी मंदिरांमध्ये जात नाही. एकचदा दर्शन देव देतो. ओंकारेश्वरला गेलो. मी, माझा मुलगा मुलगी आणि माझी पत्नी आम्ही गेलो. पूजेला मी गेलो म्हणजे नमस्कार वगैरे करायला. तेव्हाच मला आठवतं की मंदिरात काही कोण नव्हतं. रात्री संध्याकाळी 7-7:30ला गेलो. तिथल्या पुजाऱ्याने जो तिथे बसत होता त्याने मला सांगितलं की आप यहाँ पूजा अर्चा कर लो और बाद में वो दरवाजा ऐसा लगा लो, कारण काही बाहेरचे प्राणी वगैरे घुसतात म्हणून. मंदिरामध्ये आम्ही 4च जण, माझा मुलगा, मुलगी आणि माझी पत्नी. या ओंकारेश्वर भगवंताची आम्ही किती मनसोक्त बसून राहिलो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता काय परिस्थिती आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मी गेलोही नाही. लांबूनच एकचदा देवाची भेट झाली. ते स्वरूप मी कायम आठवत असतो. मला आता घडी घडी जावं लागत नाही. तेच शांत चित्ताने घेतलेलं दर्शन नंतर नाही. कारण बाकीचे सगळेच मग घुसले नंतर. त्याच्यानंतर अजून एक अनुभव सांगतो. 8-8:30च्याच गोष्ट असेल. एक माझे मित्र होते, मी कुठे गेलो होतो तर भीमाशंकरला गेलो. भीमाशंकरला गेल्यानंतर त्याही ठिकाणी 3च जण होतो आम्ही. 8-8:30ला मी, माझे मित्र आणि तिथले पुजारी होते. त्यांनी मला ते देवाच्या डोक्यावर जे काही बेल वगैरे वगैरे संध्याकाळ रात्रीच्या वेळेस ती सर्व पूजा आवरून घ्यावी लागते आणि तो पूर्णपणे महादेव रिकामा केला. आणि मग मला त्या ठिकाणी सांगितलं की पाही अशी अशी परिस्थिती, अशी अशी परिस्थिती आहे. इथून ती भीमा नदी वाहते. तर हे जे पाहिलं तेव्हा आम्ही त्यावेळेस शांत चित्ताने अर्धा 1 तास महिमनाचा पाठ केला. महेशांना परो देहो महिमनो ना परास्ती अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्वम गुरु परम. बस तेवढं दर्शन माझ्या कायम. आता ही गोष्ट आहे 92-93 सालची. परत मला जावं लागत नाही. तेच चित्ती रूपाचे ध्यान, चित्तामध्ये ते रूप साठवून ठेवलेलं आहे. तसंच देवी भगवती. अजून हा एक अनुभव. तुळजापूरच्या भवानीला मी गेलो. देवीच्या समोर त्या ठिकाणी एक उमाशंकर का भवानी शंकर असं महादेव आहे आणि समोर देवी भगवती आहे. ते येत जात होते लोक काही. मी आणि तिथे बसून सप्तशतीचा पाठ केला देवीच्या समोर बसून. आज तसं बसता येणार नाही. काळ बदलला. आणि ही माझ्यावर झालेली त्या भगवंताची कृपा आहे. त्या भगवंताची कृपा आहे. या त्र्यंबकेश्वरला खाली उतरून गाभाऱ्यामध्ये मी या काळामध्ये मला ते तिथले भटजी घेऊन गेले. ते शिखरे नावाचे. आतमध्ये बसून ते पाणी वगैरे उचलून आतमध्ये यथायोग्य सोळं नेसून यथायोग्य पूजा झाली. आज काय भानगडी आहेत ते तुम्हाला आणि आम्हाला माहिती. तेच चित्ती जे रूप साठवलेलं आहे. आता मला घडी घडी जावं लागत नाही. गेलो तर लांबूनच मैलावरून का तो कळस दिसेना भगवंताचा, परंतु ती आठवण मी देतो. कारण पहिली नजर कधी विसरत नाही मनुष्य. अशी मग नंतर तुम्ही आयुष्यभर एकमेकांना हे करावं, पण जी पहिल्या भेटीची नजर असते ना ती कधीही विसरत नाही. मला हे भाग्य या देवाची माझी झालेली जी नजर आहे ती कधीही विसरत नाही. आठवून पहा आपल्या जीवनामध्ये काय असेल, कोणी असेल, ती पहिली नजर जी आहे, पहिला
नजरा नजर, आंखों मिली चार तो दिल में आया प्यार. त्या देवाचे दोन नेत्र आपले दोन नेत्र. हे भाग्य आहे आणि याचंच अखंड स्मरण माझं आजही चालू आहे. मला आता एवढं तीर्थाचं फार जाऊन तिथे धकाधकी लोटालोटी वगैरे हे काही नाही. कारण दिल एक मंदिर आहे. या मंदिरात हृदय सिंहासनी श्री गुरु बैसवली. ज्ञान भक्ती प्रेम जले चरण प्रक्षालले वेडी वाकडी भावस मने पदकमरी वाहिले. अखंड नामामृताचे भोजन अर्पिले. ते आजही ती सेवा चालू आहे. त्यामुळे मोहे का धुंडसी बंदे मैं हूं तेरे पास असा अनुभव घ्या. मी घेतला आहे. साधना आहेत आणि त्या साधनेच्या बळावर देव आपली व्यवस्था करतो. आपण साधना करत राहिलं तर देव आपल्या भेटीची व्यवस्था करतो. करतो म्हणजे करतो. मी घेतलेली आहे तशाने. केवळ यंत्रवत पुढे तो विषय रेटत लोटत नेणं म्हणजे हे काही फार याला महत्व नसतं. एक बार ऐसा मरना, मरना मरना सब कोई बोले मरना न जाने कोई. एक बार ऐसा मरना फिर कभी ना मरना होय. एकचदा मरायचं पण नंतर मरण जन्म मरण्याच्या बंधनातूनच निघून जायचं. म्हणून अशा या ओघाने आलेले हे विषय आहेत. देव आपली इच्छा पूर्ण करतो ही गोष्ट मात्र खरी. त्यामुळे परमशांत निस्पृह असं सर्वांना अभय देणारे साधू संत असतात आणि त्या साधू संतांचं गंतव्यस्थान जर कुठे आहे, जाऊ देवाची गावा घेऊ तेथेची विसावा. श्रीहरी हीच प्रत्येकाची अंतिम गती असते. आणि सर्व शास्त्रांनी आणि सर्व पुराणांनी जेवढे जेवढे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, ऐस्या संता शरण जावे जनी मने त्याला द्यावे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा समचरणाची जैसी शोभा सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचे जे जिव्हार. ऐस्या संता चरण जावे जनी मने त्याला धावे. अशा प्रकारे असं सर्व आपण या संतांचा महिमा गाता गाता माणसाला वेळेचं भान राहत नाही. माणसाला वेळेचं भान राहत नाही. संतांमुळेच भगवंताला किंमत आलेली. संतांमुळेच पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. हाती झेंगट घेऊन या पिटीनं तीन लोकी. या तिन्ही लोकी ज्यांची दवंडी ते दवंडी करणारे कोय नाही नामा. नामा म्हणे प्रेम असू द्यावे हृदयी. या संतांनी याचा भक्तीचा डांगोरा पिटलेला आहे. या आलं तरी या रे लागे अवघ्या माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला. तुका म्हणे सांडा घाटे आणि येणे नका भरू पोटे. कदन्न खाऊ नका, कदन्न खाऊ नका. रामकृष्ण नाम सर्व दोषार्न जडत जीवा तारण हरी एक. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मा न लगती सायास जावे वनांतरा सुखे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात याल तर या रे लागे अवघ्या माझ्या मागे मागे. माझ्या मागे या. असं वेळ करून दुसऱ्यांच्या तोडगे ताडगे करणाऱ्यांच्या मागे जाऊ नका. तुम्हाला तेथे आहे नागवन. तुम्ही नागवले जाणार. आर्थिक दृष्ट्याही मानसिक दृष्ट्याही. शेवटी काय निराशा घेऊन येणार. जर तुम्हाला निराश व्हायचं नसेल तर हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ. तुम्ही हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण. हरी 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 उच्चार नामाचा. या हरीचं नाव एवढं सर्व शास्त्रांनी सर्वांनी गायलेलं आहे. सत्वम यस्य प्रिया मूर्ती ब्राह्मणा इष्टदेवता
भजन्ति अनाशेष शांताम यम वा निपुण बुद्धया. आता हे सगळी परीक्षा झाली. भृगूने सांगितलं, भगवान खरोखर आपण श्रेष्ठ आहात. ही सर्व परीक्षा पाहिली आणि मग भृगु ऋषी त्या चर्चासत्रात परत आले आणि त्यांनी सांगितलं, एकाच ओम अ म एकच असले, एका तत्वापासून अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, हे जरी असला तरी जो सत्वमूर्ती आहे भगवान, ही सत्वमूर्ती श्रेष्ठ आहे. म्हणून सत्वगुणाच्या असलेल्या मूर्तीचीच उपासना करा. त्याच्यात सत्वगुणी जी मूर्ती असते आणि त्याचं प्रतीक म्हणजे ब्राह्मण आहे, त्याचं प्रतीक म्हणून ब्राह्मण आहेत. आणि भगवान सांगतात, तेच माझं इष्टदेव. ब्राह्मणो मम देवता दैवतः. मंत्राधीनम जगत सर्वम, ते मंत्र देवाधीना. आणि म्हणजे मंत्र हे देव हे मंत्राच्या अधीन असतात आणि ते मंत्र ब्राह्मणाधीन. सत्वशी मग कोण आहे? वशिष्ठ. हे ब्राह्मण, वशिष्ठ, वामदेव, अत्री, दत्तात्रेय, विश्वामित्र, कण्व, धौम्य, व्यास, अंगिरस, बृहस्पती, असित, देवल, ते आपण नावं पाहिलेली. हे ब्राह्मण सप्तर्षी आकाशातले, यांचं दर्शन तर काही अडचण नाही ना. सकाळी उठत चला, उठल्यानंतर पहिलं काम काय करायचं आहे? श्रीरामाचा पुंडरीकाक्ष आहे म्हणून म्हटल्यानंतर बाहेर या आकाशामध्ये हे जे सप्तर्षी आहेत, हे खरे अनादी काळपासून आपल्याकडे पाहत आहे, हे ब्राह्मण आहे. हो ब्राह्मणो मम दैवतः. ओम मरीचाय नमः, अंगिरसाय नमः, वशिष्ठाय नमः, अत्रये नमः, कृतये नमः, पुलत्स्याय नमः, पुलहाय नमः. हे सप्तर्षी तुम्हाला दिसत आहेत. आता असे राहिले नाही लोक, तसे त्यांच्याकडे नका पाहू, हे तर आहेत ना. यांनी काही त्यांचा आचार अनाचार झालेला नाही, अजूनही तुम्हाला पाहतायत. अनादी काळापासूनचे आहेत ते. आज ते ताऱ्या रूपाने सर्व विश्वाला पाहत आहेत. आणि ते एका तपस्व्याभोवती रोज प्रदक्षिणा करीत असतात. तो तपस्वी म्हणजे ध्रुव. ध्रुवाभोवती ते प्रदक्षिणा घालत असतात. आणि त्यांच्या प्रदक्षिणेचा तुम्ही पहा एक नकाशा आहे, कसं कुठे मी पाहिलेला आहे तो नकाशा. तर ते प्रदक्षिणा घालतात. त्यांच्या मार्गाने जे तयार होतंय आकृती, ती म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक तो भूमितीचा प्रकार असेल ते जाऊ दे, परंतु ते स्वस्तिक तयार होतं का? या सप्तर्षींनी केलेली ती प्रदक्षिणा असते आणि त्यांचं वंदन झालं, त्यांचा नमस्कार झाला तर काय होतं? स्वस्तिन इंद्ररुद्रश्रवाः, स्वस्तिन पुरुषाः विश्ववेदाः, स्वस्तिन तार्क्ष्यो नेहमी, स्वस्तिन बृहस्पती ददातु. ओम शांती 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 शांती. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नमस्कार करा. नमस्कारो प्रियो भानू. काही उपचार लागत नाही. सूर्याला नमस्ताम्राय च अरुणाय च. रुद्र सूक्तामध्ये याचं वर्णन आहे. नमस्ताम्राय च अरुणाय च, नमस्कृत्याय च, नम प्रभायाय च. रुद्र एकदा वाचून पहा, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला देव कुठे नाही, देव इथेच दिसेल. दृष्टी तुका आकाशा एवढा. संत तुकारामांनी पाहिलं म्हणून त्यांची दृष्टी विशाल झालेली आहे. नमस्कृत्याय च. मऊ मऊ वाळी किती सुंदर लागते. आज राहिले नाही, आज नाही तर पूर्वी लोक नदीकाठीच नदीच्या प्रवाहात आंघोळ केल्यानंतर बाहेर यायचे आणि त्या वाळूवर असे लोळायचे. किती मऊ मऊ. त्या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये ते वर्णन आहे. यमुनेच्या काठी तिथे गोपाळकाला होत होता. आजही लोक, मी पाहिले होतं फार जुन्या याच्यामध्ये, त्या
डांगरे टरबुजांच्या वाड्या लावल्या जातं, लोक तिथे एखाद्या वेळेस जात होते, त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डांगरे टरबुज आपले काही घरचं जेवण भोजन नेत होते आणि त्या वाळवंटात बसून खात होते. या अंमळनेरच्या यात्रेमध्ये तेच होतं. किती पवित्र नदी होती, आपल्याला पवित्र करण्यासाठी आलेली ती माता, नदी माता. नदी माझी माय तुझं डोंगरात घर, लेकराच्या सुखासाठी आली भुईवर. नदी माय माझी तुझं डोंगरात घर, लेकराच्या सुखासाठी आली भुईवर. कुसुमाग्रजांची कविता ही लहान मुलांसाठी, ती लहानांसाठी नाही तर सर्वांसाठी, आबाल वृद्धांसाठी आहे. अंमळनेरच्या त्या यात्रा आठवा, सखाराम महाराजांच्या. त्यावेळेस लोक त्या वाळवंटात किती सुंदर मऊ 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 होतं, आता नाही राहिलं तो भाग वेगळा. आम्ही ते बिघडवलं आणि ती आली डोंगरातून आमच्या उद्धारासाठी, आमच्या उद्धारासाठी आली. आमचे गुण तिच्यामध्ये दुर्गुण टाकून दिले आम्ही. ज्या दिवशी या देशातल्या सर्व अगदी गल्ली बोळीतल्या किंवा गाव मोहल्ल्यातल्या ज्या वाहणारे नदी नाले ओढे असेल, ते पवित्र असतील, तेथे दुधासारख्या ज्या नद्या असतील, तोच दे तीच पुण्यभूमी पवित्र. आणि तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तिथेच ज्ञान आहे, तिथेच वैराग्य आहे, तिथेच भक्ती आहे. याच्यासाठी मोठा ती योजना आहे, ती केली गेली पाहिजे. शासनाला विनंती आहे, शासनाने त्याच्यात म्हणजे मनापासून लक्ष द्यावं. नाही तर इतर कार्यक्रम तसा हाही एक कार्यक्रम आहे, तसं नाही, तसा नाही. हा मुख्य कार्यक्रम आहे. कारण जीवनाला सुरुवात साधू संतांची प्रथम गंगा स्नाने, गंगा गंगा असं म्हणून लोक गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधम करून पवित्र व्हावा, पवित्र व्हा सर्वावस्थांगता आपली. आपण 2 थेंब टाकतो, पवित्र होतो. एवढं त्या जलामध्ये महत्व आहे. आणि म्हणून या विश्वामध्ये भगवंताच्या या तिन्ही त्रिगुणी मायेपासून राक्षस, असुर, देवता निर्माण झाले. पण भगवंताची जी शुद्ध आणि सत्वमय मूर्ती आहे, तीच खरं ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. आणि हा सत्वगुणी भगवान विष्णू हे आहेत. आणि ऋषी मुनींनी जी कामगिरी सोपवली होती यांना, भृगु ऋषींना, ती त्यांनी यथायोग्य पाडलेली आहे. आता ही कथा सूत महाराज शौनिकादिकांना सांगतायत. तर की माणसाचं कर्तव्य काय आहे, तर भगवान पुरुषोत्तमाची ही अत्यंत पुण्य आणि पवित्र कथा जन्म मृत्यूचे भय नाहीसी करणारी आहे. श्लोकम श्रवणापुटै पिबंती भिक्षणम पांथो अध्व भ्रमणम परिश्रमम जहाती. सूत सांगतात, भगवान पुरुषोत्तमाची ही अत्यंत पुण्य पवित्र कथा जन्म मृत्यूचा भय नाहीस करणारी आहे. आणि श्री शुकदेवांच्या मुखकमलातून निघालेलं हे परम प्रेमामृत जीवन आणि मरणाच्या खडतर व दीर्घ चालणारा हा प्रवास जो जीव करतो, अशी कोणती नदी, अशाचे प्रश्न मागे विचारलेले होते आपण भागवतात गेले, की एकाच वेळेस ती दोन्ही बाजूला वाहते, जन्म आणि मरण एकाच वेळेस दोन्ही बाजूला ही मायारूपी नदी आहे. आणि हे भगवंताचं कथामृत आपल्या कर्णपुटाने आपण नेहमी करत जावं. त्यामुळे जन्मोजन्मीचे श्रम विसरसी, सुखा लागी जरी करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघा सुखरूप होसी. आणि जन्मोजन्मीचे श्रम विसरसी हात जोडून आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते.
भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।